इंग्लिश बोलणं शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इंग्लिश बोलणं नाही शिकणार आहोत, पण तुम्हाला कॉन्फिडंटली बेसिक इंग्लिश तरी बोलता येणार आहे आणि याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, आपले ABCD चे असतात 26 लेटर्स. या 26 लेटर्स मधून काही आपले असतात व्हॉवेल्स. आणि तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप चॅनल मध्ये ते कसं व्हायचंय ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. आता यांच्यापैकी व्हॉवेल्स कोणत्या असतात? ABCD यांच्यापैकी व्हॉवेल्स असतात A, I, O, U. आणि या लेटरचा जर कोणत्या स्पेलिंग मध्ये वापर नाही झाला तर ते स्पेलिंग पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे इंग्लिश याच्यामध्ये आलाय E आणि अजून आलाय I, म्हणजेच 2 लेटर वापरलेले व्हॉवेल्स मधून. अजून काय वापरलेलं आहे तर स्पीकिंग याच्यात पण E आलेला आहे, A पण आलेला आहे आणि कोर्स याच्यामध्ये पण व्हॉवेलचा वापर आहे. म्हणजेच व्हॉवेल्स जर आपण नाही वापरले तर आपली कुठलीच स्पेलिंग पूर्ण नाही होत. तर आता इंग्लिश कसं बोलावं या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आता आपण बिलकुल बेसिक पासून शिकतोय म्हणून तुम्हाला सांगतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे काय असतात. यांच्यापैकी यस चा अर्थ असतो सब्जेक्ट, व्ही चा अर्थ असतो आपला वर्ब आणि ओ चा अर्थ असतो ऑब्जेक्ट. सब्जेक्टचा मराठी अर्थ होतो कर्ता. सगळ्यांचे मराठी अर्थ मी स्क्रीनवर लिहून देतोय. सब्जेक्टचा मराठी अर्थ होतो कर्ता आणि वर्बचा मराठी अर्थ होतो क्रियापद आणि ऑब्जेक्टचा मराठी अर्थ होतो कर्म. आता याचे काही आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 1. समजा मी म्हणलं सचिन प्लेज क्रिकेट. सचिन प्लेज क्रिकेट. तर याच्यात काय असणार आहे? सचिन क्रिकेट खेळतो असा याचा अर्थ आहे. आता ते काम करणारा कोणी? तो असतो कर्ता आणि ती क्रिया कोणती होते? खेळण्याची होते का हसण्याची होते, चालण्याची होते, कशाची होते? तो असतो वर्ब. आणि क्रिकेट, क्रिकेट म्हणजे त्याचं नाउन काय? एका प्रकारे मोबाईल, विंडो हे काय सगळे ऑब्जेक्ट आहे. तर ते काय असतात तर नाउन असतात म्हणून तो असतो ऑब्जेक्ट. म्हणून सचिन क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळतं कोण तर सचिन म्हणून तो असेल सब्जेक्ट. प्लस प्लेचा अर्थ काय झाला तर वर्ब झाला, कारण ती काय खेळणे म्हणजे क्रिया असते म्हणून तो झाला वर्ब. आणि क्रिकेट म्हणजे काय तर ऑब्जेक्ट, कारण तो काय तर नाउन आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचं. हे आपल्याला स्ट्रक्चर समजलेलं आहे. तर आता आपण बघूयात बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. आता आपली व्होकॅब्युलरी पाहिजे सेंटेन्स स्ट्रक्चर करता. आता आपलं सुरू झालंय बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. आता बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर काही सेंटेन्स घेऊ इथे. आता फर्स्ट सेंटेन्स आपला मी इंग्रजी शिकू शकतो. मी इंग्रजी शिकू शकतो. आता इथे आपल्याला काय करावं लागतं तर सर्वात पहिले आपल्याला पहिला घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर शेवटचा घ्यायचा आहे. मग आता मीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तुला काय म्हणतो? तेला काय म्हणतो? तोला काय म्हणतो? याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मी इंग्रजी शिकू शकतो. मीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर आय म्हणतो म्हणून मग इथे घेतला आपण आय. आता पहिला झाल्यानंतर आपण घेतो शेवटचा. अशी आपली व्होकॅब्युलरी पाहिजे. जसं की आपण शकतोला शकतोला आपण कॅन म्हणतो. कोणतीही जर क्रिया आपण करू शकतोय तर तिला आपण काय लावतो तर कॅन लावतो.
म्हणून मग शब्दोला आपण इंग्लिश मधून म्हणून घेऊ कॅन. आय कॅन म्हणजेच आता पहिला झाला, शेवटचा झाला. मग आता शिकू याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर लर्न म्हणतो. म्हणून इथे आला लर्न. आय कॅन लर्न. मग आता काय शिकू शकतोय ते काय झालं तर ऑब्जेक्ट झालं. जे पण आपण शिकू शकतोय त्याचं नाव काय आहे ते ऑब्जेक्ट असतं, म्हणजेच ते येईल इंग्लिश. आता आय झाला सब्जेक्ट. ओके. मग आता आय कॅन लर्न इंग्लिश. तर सेकंड सेंटेन्स आहे आपला, तो वेगाने धावू शकतो. तो वेगाने धावू शकतो. तोला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो ते आपल्याला सर्वात पहिले बघायचंय. तर तोला आपण इंग्लिश मधून म्हणतो ही. आता पहिला झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे शेवटचा. मग तो ते काम करू शकतोय म्हणून शकतोला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर कॅन म्हणणार आहे. म्हणजेच ही कॅन आणि मग तो वेगाने धावू शकतो म्हणून मग धावणे याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर लर्न. ही कॅन रन. वेग म्हणजे काय गती आणि त्यालाच आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर फास्ट. म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला, ही कॅन रन फास्ट. म्हणजेच अशा प्रकारे आपले सेंटेन्स तयार होत असतात. तर थर्ड सेंटेन्स आहे आपला, मी तुला मदत करू शकत नाही. हे एका प्रकारे सगळे बेसिक सेंटेन्स आहे. याच्यानंतर आपण थोडेसे ऍडव्हान्स सेंटेन्स पाहणार आहे आणि इंग्लिश बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहे. मी तुला मदत करू शकत नाही. मेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय म्हणलं. मग आता इथे काय करायचंय तर आय कॅन शकत नाही. शकत नाही म्हणजे जे काम आपण करू शकत नाहीये. कॅन नॉट म्हणजेच कॅन नॉट लावू आपण तिथे किंवा तुम्ही कांट सुद्धा लावू शकता. ही कॅन नॉट हेल्प यू म्हणजेच आता मी मदत करू शकत नाहीये म्हणून मग याचा आपल्याला काय शोधायचं आहे तर ऑब्जेक्ट शोधायचा आहे. तर ऑब्जेक्ट आहे मदत म्हणजेच हेल्प. म्हणून घेऊ आपण त्याला इथे आय कॅन नॉट हेल्प आणि तुला याला इंग्लिश मधून काय म्हणतात तर यू म्हणतात. म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला, यू कॅन नॉट हेल्प यू. आता आपण काही बेसिक सेंटेन्स बघितले. तर आता आपल्याला समजावं लागेल पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. मग आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या कामाला हो म्हणलं जातंय, होकार दिला जातोय तो असतो पॉझिटिव्ह सेंटेन्स. याला आपण मराठीतून म्हणतो होकारार्थी आणि जो निगेटिव्ह असतो तो असतो नकारार्थी. म्हणजे जिथे कामाला नकार दिला जातोय तो असतो निगेटिव्ह सेंटेन्स. मग आता समजा मी म्हणलं आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट म्हणजेच मी क्रिकेट खेळतो. ते काय होतंय तर खेळण्याची क्रिया होते. ते होकारार्थी वाक्य आहे म्हणून ते काय असेल तर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल. पण कुठे जर नॉटचा वापर असला नाहीतर डोंटचा वापर असला, डोंट म्हणजे नाही म्हणजेच नॉट म्हणजे पण नाही, डोंट म्हणजे पण नाहीच येतं. म्हणजेच हे काय होणार आहे जिथे नॉटचा वापर आहे तो काय असेल तर निगेटिव्ह सेंटेन्स असेल. समजा मी म्हणलं डोंट प्ले हिअर. इथे खेळू नका. डोंट प्ले हिअर. हिअर म्हणजे काय इथे. म्हणजे जिथे डोंटचा वापर आहे हा जो एन टी लावलेला राहतो याच्यामध्येच ओ राहतो नॉट. म्हणजेच हा असतो नॉट. समजा एक मोठा सेंटेन्स घेऊन येतो थोडा. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. आता हा सेंटेन्स काय तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत असा त्याचा अर्थ आहे. पण जर मला म्हणायचंय की ते वाचत नाहीये म्हणजे जो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तो मला नकारार्थी बनवायचा आहे. म्हणून मी तिथे काय करणार आहे
तर माय फादर इज. आता इजच्या पुढे मला नकारार्थी वाक्य करायचंय म्हणून मी तिथे काय करेल तर नॉटचा वापर करेल. म्हणजेच माझे वडील न्यूजपेपर वाचत नाहीत, वर्तमानपत्र वाचत नाहीत असा त्याचा अर्थ होईल. माय फादर इज नॉट रीडिंग अ न्यूजपेपर. रीडिंग अ न्यूजपेपर. म्हणजेच हा काय झाला तर एका प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स झाला. अशा प्रकारे असतं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. हा सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केला कारण हा सेंटेन्स अजून मोठा आहे. त्याचं ट्रान्सलेशन आपण पार्ट 2 मध्ये शिकणार आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. आता डेली यूज नेक्स्ट लेवल सेंटेन्स. कोणी प्रश्न विचारला तर इंग्लिश बोलून त्याचं उत्तर कसं द्यायचं हे आपण याच्यात शिकणार आहे आणि थोडेसे चांगले सेंटेन्स सुद्धा पाहणार आहे. समजा कोणी विचारलं तू काय करत आहेस, तू काय करत आहेस. हा काय तर एक प्रश्न आहे, तू काय करत आहेस. आता जो WH क्वेश्चन असतो जो की WH पासून सुरू होतो तो काय असतो तर WH क्वेश्चन असतो जिथे की WH चा वापर केला जातो. मग आता तो काय करत आहेस, सर्वात आधी ज्याच्यात काय आलेला आहे जो प्रश्न आहे त्याच्यात काय शोधायचा. जे पण असेल काय, कायला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर व्हॉट म्हणतो. म्हणून इथे आला सर्वात आधी व्हॉट आणि मग हा घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे शेवटचा म्हणजेच व्हॉट लागला. आयस ला आपण काय म्हणणार आहे तर आर म्हणणार आहे, व्हॉट आर. आणि मग तू जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे, व्हॉट आर यू. आणि आता करणे याला आपण काय म्हणतो डू. पण त्याची ती क्रिया करणं पूर्ण झालेलं नाहीये. जर काम पूर्ण झालेलं नाहीये तर जो पण शब्द आहे त्याच्या पुढे आपल्याला वापर करायचा आहे ING चा. म्हणजेच डू प्लस ING इक्वल टू काय तयार झाला तर डुईंग तयार झाला. म्हणजेच ING चा वापर होणार आहे. व्हॉट आर यू डुईंग. मग आता याचं तुम्ही जे पण उत्तर असेल ते देणार आहे. जसं की मी कामाला जात आहे, मी कामाला जात आहे. पटपट उत्तर देता आले पाहिजे म्हणून सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे थोड्या वेळाने हे झाल्यावर. मग आता तू काय करत आहेस हा प्रश्न सुद्धा तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता. मी कामाला जात आहे म्हणजेच मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय. पहिला झाल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय आला म्हणजेच आयला आपण म्हणणार आहे एम. आय एम मी कामाला जात आहे. आय एम जातला इंग्लिश मधून म्हणलं गो. जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून तिथे आपल्याला वापर करायचा आहे ING चा. म्हणजेच आय एम गोइंग. आणि मग जिथे जातोय ते सांगण्याआधी इथे वापर करायचा टू चा. आय एम गोइंग टू काम. काम म्हणजे वर्क. कुठे जातोय तर कामाला जातोय. आय एम गोइंग टू वर्क. दुसरा सेंटेन्स आपला असाच, मी शाळेत जात आहे. मी शाळेत जात आहे. तर मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजेच आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं एम. म्हणजेच आय एम. जातला इंग्लिश मधून म्हणू गो. गोइंग. कारण जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून ING वापरायचा. आय एम गोइंग. कुठे जातोय ते सांगण्याआधी वापर करायचा टू चा. आणि शाळेत जातोय शाळा. याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर स्कूल म्हणतो. म्हणजेच आपला सेंटेन्स तयार झाला आय एम गोइंग टू स्कूल. अशा प्रकारे आपण प्रश्न विचारून उत्तर सुद्धा त्याचे देऊ शकतो. तर मग उत्तर देण्याची अशाच प्रकारची सोपी ट्रिक काय ते समजणार आहे आपण. मग आता मला समजत नाही असं म्हणताना हे पुसून घेतो मी थोडस. मला समजत नाही. आपल्याला जर नाही समजलं तर आपण दुसऱ्याला परत बोलायला सांगतो.
तर तेच आपण इंग्लिश मधून कसं बोलायचंय ते सुद्धा आपण समजणार आहे. मला समजत नाही. मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे, तर आय म्हणणार आहे. नाहीला नॉट ने वापरायचा, तर काय वापरायचा, तर डोंट वापरायचा. डोंट मध्ये काय अर्थ झाला, तर डू नॉट. म्हणजेच समजा मी या डू वापस काढला आणि जो एनटी आहे, एन कॉमा देऊन टी जो लावलेला राहतो तो काय असतो, तर तो नॉट असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये असतो डू नॉट. असं मिळून तो काय तयार झालेला आहे, तर डोंट तयार झालेला आहे. म्हणून आय डोंट समजतला इंग्लिश मधून काय म्हणलं, तर अंडरस्टँड. बरीचशी व्होकॅब्युलरी सुद्धा मिळते आय डोंट अंडरस्टँड. मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर एक व्होकॅब्युलरीचा आणि डेली यूज सेंटेन्सची इमेज सुद्धा तुम्हाला देणार आहे. आय डोंट अंडरस्टँड. आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तुम्ही ओम ट्युटोरियल सर्च करून आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक दिलेलीच आहे टेलिग्राम ग्रुपची. मग आता आय डोंट अंडरस्टँड, तर पुढचा सेंटेन्स घेऊ आपण एक. कृपया पुन्हा सांगशील का. कृपया पुन्हा सांगशील का. म्हणजेच कृपया पुन्हा सांगशील का, तू ते काम करू शकशील का, हे सांगताना काय वापरायचं आहे, तर कॅन वापरायचं आहे. कारण तो करू शकतो का नाही हे आपण विचारतोय. म्हणून तिथे आपल्याला वापर करायचा आहे कॅनचा. आणि मग याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय त्याला पुन्हा सांगायला सांगतोय. तिथे जरी तो शब्द नसला तरी तिथे तू शब्द आहेच. कॅन यू. आणि मग इथे काय करायचंय, तर पुन्हा सांगशील का, आपण त्याला रिपीट करायला सांगतोय. म्हणून रिपीट. कॅन यू रिपीट. आणि मग याच्यानंतर कृपया याला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे, तर प्लीज म्हणणार आहे. अशा प्रकारचे आपले सेंटेन्स असतात. आपण जर म्हणलं आय डोंट अंडरस्टँड, मला समजलं नाही, पुन्हा सांगशील का, कॅन यू रिपीट प्लीज. आता हाच सेंटेन्स आपल्याला एकत्र करायचा आहे. आय डोंट अंडरस्टँड, कॅन यू रिपीट प्लीज. अशाच प्रकारे आपण इंग्लिश बोलू शकतो. आता उत्तर द्यायची एक सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला सांगतोय. आता आपल्याला कोणी जर विचारतंय तू कुठे जातोयस, हे सांगण्याची सुद्धा आपल्याला ट्रिक असते. पहिले आपण मराठीत लिहून घेऊ. मी शाळेत जात आहे. आता असं तर आपल्याकडून होणार नाही की मीला आपण म्हणलं आय, आयला म्हणलं एम. अशा प्रकारे आपण इंग्लिश मध्ये नाही बोलू शकणार आहे. का, कारण की त्याला खूप वेळ लागणार आहे. कारण आपण म्हणू मीला आय म्हणतात, मग पहिला झाल्यानंतर शेवटचा घ्यायचा, त्याला लावला एम, जातला म्हणलं गो, आणि मग पुढे वापर करायचा आयएनजी चा, शाळेत याला म्हणलं स्कूल. अशा प्रकारे आपण खूप वेळ लागलो. मग करायचं काय, तर सर्वात आधी आपल्या मनात असलं पाहिजे आय एम गोइंग, आय एम गोइंग टू, आय एम गोइंग टू. मग आता आय एम गोइंग टू हा तसाचा तसा लक्षात ठेवायचा आणि कुठे जातोय हे आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे. आय एम गोइंग टू. जसं की समजा कोणी शेतात जातंय तर तो लक्षात ठेवेल आय एम गोइंग टू आणि मग पुढे वापर होईल फार्मचा. आणि समजा शाळेत जायचंय तर सर्वात आधी लक्षात ठेवायचा आय एम गोइंग टू. तो तसाचा तसा बोलल्यानंतर शाळेला इंग्लिश मधून काय म्हणतात, तर स्कूल म्हणतात. म्हणून तिथे आपल्याला वापरायचंय आय एम गोइंग टू स्कूल. मग आता जिथे जायचंय ते आपण इथे वापरू आय एम गोइंग टू ऑफिस. जिथे आपल्याला जायचंय ते आपण इथे वापरणार आहे आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू फार्म, आय एम गोइंग टू ऑफिस. म्हणजेच आय एम गोइंग टू चा आपल्याला अशा प्रकारे वापर करायचा आहे. तो कायम आपल्या लक्षात असला पाहिजे. तर पुढे बघतोय आपण कॉमन मिस्टेक्स करेक्शन.
आता रॉंग सेंटेन्स तुम्ही कसा वापरता? कोणी जर म्हणतंय आय एम नॉविंग इंग्लिश, कोणी कोणी असं म्हणतं आय एम नॉविंग इंग्लिश. आता याचा अर्थ काय झाला? तर मी इंग्रजी जाणत आहे असं आपण मराठीत सुद्धा म्हणत नाही, तर इंग्लिश मध्येही म्हणू शकत नाही. पण काही जण ING चा इथे वापर करतात, आय एम नॉविंग इंग्लिश. मग आता राईट सेंटेन्स याचा कसा राहील? तर याचा जो राईट सेंटेन्स आहे तो असतो आय नाव इंग्लिश, मला इंग्लिश येते, आय नाव इंग्लिश. आता इथे काय काय कमी केलं आपण? तर हा एम काढला आणि इथला ING काढला, म्हणजे राहिला काय फक्त? तर आय नाव इंग्लिश. कोणालाही जर तुम्हाला सांगायचंय मला इंग्रजी येते तर काय सांगणार आहे? तर आय नाव इंग्लिश. आणि जो पुढचा रॉंग सेंटेन्स असतो आपला तो असतो ही गो टू ऑफिस, ही गो टू ऑफिस. आता मी पहिल्यांदा तुम्हाला समजाय करता घेतलं होतं आय एम गोइंग टू, समजावताना तिथे तो चालतो आय एम गोइंग टू ऑफिस. पण मग इथे जेव्हा तुम्ही आय गो टू ऑफिस लावता, मी ऑफिसला जातो, जेव्हा जात नसतो तेव्हा तुमचा हा सेंटेन्स चुकीचा असतो. तेव्हा गो समोर काय करायचंय? तर ES लावायचा आहे, म्हणजेच गो प्लस ES इक्वल टू गज. म्हणून मग ही गोज टू ऑफिस. अशा प्रकारचे सेंटेन्स आपल्याला करेक्ट करत राहायचे आणि याचा पार्ट 2 सुद्धा लवकरच येणार आहे. तर आता जी आपली लास्ट कन्सेप्ट आहे ती घेऊया. आता आपण बघतोय आपल्या रोजच्या वापरातील सेंटेन्स, डेली रुटीन सेंटेन्स. तर पहिला सेंटेन्स आहे आपला मी माझे दात घासतो, मी माझे दात घासतो. तर मीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे? आय. आणि मग पहिला झाल्यानंतर शेवटचा घासतोला आपण म्हणतो ब्रश. आणि माझेला इंग्लिश मधून आपण म्हणलं माय. आणि दात या शब्दाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? तर टीथ. दुसरा सेंटेन्स आहे आपला मी सकाळी चहा पितो, मी सकाळी चहा पितो. मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? तर आय म्हणलं. पहिला झाल्यानंतर शेवटचा घ्यायचा. पितोला आपण इंग्लिश मध्ये मधून काय म्हणलं? तर ड्रिंक, म्हणजेच आय ड्रिंक चहा. याला इंग्लिश मधून काय म्हणलं? टी. सकाळी पितो आपण, म्हणजेच आत लावावा लागेल तिथे, म्हणून टी इन. आणि मग इन आला म्हणजे द लावून देऊ इथे विशेषणा करता. आय ड्रिंक टी इन द सकाळी. याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? मॉर्निंग. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला तिसरा मी नाश्ता करतो. मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? तर आय. आणि मग करतो म्हणजे खातो या शब्दाला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो? तर इट म्हणतो, EAT. आणि मग नाश्ता याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? तर ब्रेकफास्ट. म्हणजे सेंटेन्स तयार झाला आय ईट ब्रेकफास्ट. तर फोर्थ सेंटेन्स आहे आपला मी झोपायला जातो. मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? तर आय. आणि जातोला गोइंग नाही, आय एम लावावा लागेल इथे. आय गो टू स्लीप. जातोला इंग्लिश मधून आपण म्हणलं गो. आणि मग पुढे वापर करणारे टूचा आय गो टू. आणि झोपायला झोपणे म्हणजे इंग्लिश मधून काय? तर स्लीप, म्हणजेच आय गो टू स्लीप. आता बघू आपण आपला नेक्स्ट सेंटेन्स. मी टीव्ही पाहतो.
मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं वॉच, नाही मीला म्हणलं आय, शेवटचा घ्यायचा पातोला म्हणलं वॉच आणि टीव्हीला टीव्ही. हाही झाला एक सेंटेन्स अजून. आणि जो 6 नंबरचा सेंटेन्स आहे आपला तो आहे आय वॉच मोबाईल. आपण मोबाईल सुद्धा पाहतो. आता आपण जे पण पाहतोय त्याला आपल्याला काय वापरायचं आहे तर आय वॉच, आय वॉच, आय वॉच टीव्ही, आय वॉच मोबाईल अशा प्रकारचे सेंटेन्स आय वॉच मध्ये येतात. आणि जो 7 नंबरचा सेंटेन्स आहे आपला अजून आय वॉच क्रिकेट मॅच. तर बाकीचं आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे. आणि ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल वर्टिकल कराल, उभा कराल, तेव्हा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली तुम्हाला नाव दिसेल मोर, MORE, त्याच्यावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला नाव दिसेल व्हॉट्सअप चॅनल लिंक. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये जॉईन होऊ शकता. आणि जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मधूनच जॉईन होऊ शकता. टेलिग्राम ग्रुप नाव लिहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला असेच रोज इंग्लिश शिकायचे असेल आणि पार्ट 2 सर्वात आधी बघायचा असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.